नमस्कार, मी गणेश पोकळे. GBP न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आता ह्या मधल्या काळात आपण कुठल्या विषयावर बोललो काय तुम्हाला सगळं परिचित आहे, परंतु कालचा विषय महत्त्वाचा आणि अक्षरशः त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या सगळ्या बाजूनी प्रतिक्रिया येत आहेत. अशा सगळ्या याच्यामध्ये बोललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज हा समाज कुणीकडे चालला आहे असं जे काय म्हणतायत लोक, समाजाचे दोन दोन गट पाडत आहेत, समाज जातीवाचक होत चालला आहे, समाज जाती भावनेतून एकमेकाकडे बघतोय. हे सगळं होत असताना लोक कोणाकडनं अपेक्षा करतात? तर माझं असं स्पष्ट मत आहे की संप्रदाय, वारकर संप्रदाय, कीर्तनकार, महंत, शास्त्री ह्या लोकांकडनं अपेक्षा करू शकतात. परंतु काल चक्क भगवानगडाचे जी पवित्र गादी मानली जाते त्या गादीचे नामदेव शास्त्री यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलीत, ज्या पद्धतीने त्यांनी धनंजय मुंडेची बाजू मांडली, हे पाहिल्याच्यानंतर अक्षरशः एक वाक्य लक्षात लोकांचे येते. लोकांना असं वाटतं आहे किंवा प्रतिक्रिया लोकांच्या आल्यात, तळपायच्या आगमस्तकाला जाण्यासारखी परिस्थिती आहे. समाजातली दुही निर्माण जी झाली ती घडी बसवण्यासाठी एखाद्या महाराजाकडे, एखाद्या महंताकडे तुम्ही जाऊ शकता. त्यांच्या मदतीने ही घडी विस्कटलेली जी आहे ती बसवली जाऊ शकते. पण आता ज्या महाराजाकडनं तुम्ही अपेक्षा करता, ज्या महंतांकडनं तुम्ही अपेक्षा करू शकता, त्यांनी जर एखाद्या नेत्याची, एखाद्या जातीची, एखाद्या समूहाची जर अशी बाजू घेतली तर तुम्ही कोणाकडे जाणार हा मोठा प्रश्न निर्माण होतो. घटना घडली काय हे तुम्हाला सांगतो मी. बाकी आता पार त्या खोलात जाणार नाही की संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला हत्या झाली, आणखी एक आरोपी फरार आहे, 54-55 दिवस होऊन गेलेत. मुद्दा इतका आहे की धनंजय मुंडे यांच्याजवळचा वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराडला त्यांनी सगळे अधिकार दिले आणि वाल्मिक कराडने बऱ्याच टोळ्या अशा पोचल्या जेणेकरून ते खंडणी मागतात, काही चोऱ्या करतात, काही पैसे गोळा करतात, पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणतात, पोलीस प्रशासनात त्यांचे लोक आहेत ते सगळे मॅनेज करणारी एक टोळी. तर हा माणूस वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेच्या जवळचा आहे. धनंजय मुंडे अनेक काळ मंत्री आहेत, ते पालकमंत्री होते, आमदार होते, ते आत्ता आहेत वर्किंग मंत्री आहेत. राजकीय वरद असताना एखादा माणूस एवढा मोठा होऊ शकतो. त्याची प्रॉपर्टी घरगड्यापासून डायरेक्ट 1,500, 1,500, 1,400, 1,200 काय इतक्या कोटीपर्यंत जाऊ शकते. त्याला ईडीची नोटीस आली, 100 कोटीच्या नंतर ईडीची नोटीस येते. तो माणूस तर 1,200च्या घरात पोहोचला. भाग इतका आहे की धनंजय मुंडे या व्यक्तीचा राजीनामा मागितला जातो. का की त्यांनी हा व्यक्ती पोचला आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या टोळ्या निर्माण झाल्यात आणि गोष्ट घडली. तर याचा मूळ मोरक्या हा धनंजय मुंडे आहे असं काहीचं मत आहे. कुणीही असं म्हणलेलं नाही की धनंजय मुंडेंनी खून केला आहे, कुणीही असं म्हणलं नाही की धनंजय मुंडेंनी खंडणी मागितली, कुणीही असं म्हणलं नाही की धनंजय मुंडे आरोपी आहेत. पण तुमच्या वरद हस्ताने, तुमच्या प्रभावाखाली, तुमच्या आश्रयाने एखादा माणूस जर एवढा मोठा होत असेल आणि तो अशा पद्धतीने जर आपले अधिकार वापरत असेल, आपली दहशत वापरत असेल, तर नक्की त्याचा परिणाम तुमच्यावर का होणार नाही. म्हणून धनंजय मुंडेला गेली महिन्याभरापासून राजीनामा मागितला जातो आहे. त्यांच्यावरती ह्या गोष्टीचं टोक जातं आहे की कारण एखाद्या गोष्टीचं दूर निघत असताना आग कुठं लागली हे बघणं महत्त्वाचं आहे. म्हणून धनंजय मुंडे ह्या गोष्टीचे मूळ आहेत का, त्यांच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या फोपवल्या का? बस त्यांनी खून केला नाही, त्यांनी खंडणी मागितली नाही, त्यांना कोणी आरोपी म्हणत नाही, पण तुमच्यामुळे गोष्टी ह्या फळाल्या. तुम्ही जर त्या मंत्रिपदावर असाल तर ह्या गोष्टीचा निष्पक्षपातीपणे दबावाच्या विना कसा तपास होणार, म्हणून तुम्हाला याच्यातनं बाजूला व्हायला पाहिजे असं म्हणत आहेत. श्री सुरेश देश भाजपचे आमदार आहेत, त्यांनी तर असाही आरोप केला आहे की खंडणी ज्यावेळेस मागितली गेली त्या बैठकीत स्वतः धनंजय मुंडे होते. पण हा भाग आलायदा. माझा मुद्दा इतकाच आहे की त्यांना राजीनामा मागितला जातो आणि त्यांना पदावरून दूर व्हायचं सांगितलं जातं. पण मला एका जातीचं म्हणून टार्गेट केलं जातं आहे, मला राजकारणातून बाहेर करायचं आहे, मला समाजकारणातून उद्ध्वस्त करायचं आहे, अशा गोष्टी धनंजय मुंडेमध्ये बोलले. त्यांनी एक वाक्य वापरलं की इतक्या दिवसावरून माझ्यावरती मीडिया ट्रायल सुरू आहे, मी तर आरोपींना फाशीची शिक्षा मागतो आहे. ते असं म्हणतात की एखाद्या लेकरू छोटंसं घरातनं जर शाळेत जात असेल आणि त्याच्या वडिलावरती सारखं असं होत असेल त्याच्यावर काय परिणाम होते. अहो, संतोष देशमुखांच्या मुलीकडे बघितलं का धनंजय मुंडे कधी तुम्ही? हे सगळं होत असताना तुम्हाला काही वाटलं की नाही? दुसरी गोष्ट, आसरा म्हणून काय असतं, धर्मसत्ता ही अशी आहे की राजसत्तेला आसरा घेण्यासाठी फार मोठी जागा असते. आपल्याकडे राजकारणी धर्मसत्तेच्या अधिष्ठानाने चालतं. तो बाबा, बुवा, बाब काय जे असतील ते कसे असूयात, आपल्याला त्यात जायचं नाही. धनंजय मुंडेंनी शेवटचा डाव म्हणून काय केलं, ते भगवानगडावरती गेले 53 दिवसानंतर. त्यांनी तिथे मुक्काम केला. त्यांच्या 2.5-3 तास चर्चा झाली असं भगवानगडाचे महंत श्री नामदेव शास्त्री यांनी सांगितलं. त्यांची काय चर्चा झाली त्यांना माहिती. आध्यात्मिक चर्चा झाली का, राजकीय चर्चा झाली का, काय एकमेकाला वाचवायची चर्चा झाली, काय जे झाले असेल ते झाले असं. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि महंत ज्यांना आत्तापर्यंत अनेक वाड्या, वस्त्या, गाव, तांडे, शहर, जगातनं अनेक त्यांना भक्त आहेत, त्यांना मानणारा वर्ग आहे आणि 18 पगड जातीतली माणसं आहेत, त्यांची श्रद्धा आहे भगवान बाबाच्या गादीशी, म्हणून महंतांना मानतात. त्या माणसाने काही काळापूर्वी पंकजा मुंडे आणि तिथं भगवानगडावरती मेळावा घेणं, राजकीय भाष्य करणं, ह्या सगळ्यावरनं वाद झाला होता. मोठा वाद तो महाराष्ट्राला परिचित आहे. तुम्ही काही गोष्टी सुचून बघू शकता. त्याच्यानंतर ह्या गडावरती राजकीय भूमिका घेणार नाही असे भगवान बाबाचे शब्द आहेत. त्याच्यानंतर अचानक काय झालं, त्यांची काय चर्चा झाली, धनंजय मुंडे त्यांच्याशी काय बोलले, भगवान
बाबाच्या गादीवर बसलेला माणूस नामदेव शास्त्री ज्यांना सगळे मानतात आणि असा महंत जो सर्व समाज मान्य आहे, तो एका समाजाची, एका समूहाची, एका नेत्याची कशी बाजू घेऊ शकतो? त्यांनी असं सांगितलं की हा भगवानगड नामदेव शास्त्री पूर्णपणे धनंजय मुंडेच्या पाठीशी. ह्या वाक्याने अक्षरशः एक धर्मसत्ता किती वाईट प्रवृत्तीच्या आणि किती वाईट पद्धतीने वागू शकते हे समोर येतं. त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातून म्हटल्या त्या भयानक आहेत. महाराजावरची श्रद्धा उठली, लोकांच्या अक्षरशः वेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्यात आणि तुम्ही अशा पद्धतीने कशी बाजू घेता? कारण 1 इंचभर जागा ठेवली नाही, इतका मार मरुस्तर संतोषला मारला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. आणि काल भगवान बाबाचे जे महंत नामदेव शास्त्री आहेत ते बोलताना असं म्हणतायत की धनंजयच्या हाताला सलाईंची सुई होती, थोडं रक्त येत होतं, मला वाईट वाटलं. अहो, तुम्हाला त्याच्यावरून वाईट वाटतं आहे? धनंजयचा जो भाऊ आहे धनंजय देशमुखचा, संतोष देशमुख, त्या बिचाऱ्याच्या अंगात 2 लिटर रक्त साचलं, इतकं मारलं त्याला. त्याचा तुम्ही रिपोर्ट जर पाहिला पोस्टमॉर्टम रिपोर्ट, तर तुमचं काय होईल? तुम्हाला जर एवढं रक्त बघितलं की असं जर वाटतंय, त्याचा रिपोर्ट पाहिला तुम्हाला चक्कर येईल. फक्त आणि फक्त मला राजीनामा द्यायचा नाही, मला मंत्रिमंडळात राहायचं आहे, माझ्या हातून सत्ता गेली नाही पाहिजे, मी याच्यात फसत चाललो आहे, म्हणून धनंजय मुंडेंनी तुमचा आसरा घेतला आणि तुम्ही त्याला निसंकोचपणे डोळे झाकून कानाडोळा करून त्याला की मी त्याच्या पाठीशी. ते आरोपी नाही आहेत, त्यांना आरोपी केलेलं नाही, कोणी आरोप म्हणत नाही. पण एखाद्या संख्येची जर पाल कुचकुचत असेल, त्याच्याकडे त्याचे जर निर्देश त्याच्याकडे जात असते आणि त्या माणसाच्या प्रभावाखाली काही गोष्टी जर असं वाटत असेल की निष्पक्षपातीपैकी गोष्टी घडणार नाहीत, ही राजसत्ता आहे. राजकारणातले लोक आपल्याला वाचवण्यासाठी कुठेही जाऊ शकतात, तुमच्यापाशी नाही आणखी कुठेही जाऊ शकतात. ते तो स्वतःला वाचायला तुमच्याकडे आले. तुम्ही एकदा विचार करायचा की धनंजय तुझ्यावरती एवढ्या प्रकारचे आरोप होत आहेत, अशा आरोपाच्या दलदलीमध्ये मी कुणाची बाजू मांडू शकत नाही, परंतु याच्यातनं तू जेव्हा निर्दोष सुटतील त्यावेळेस माझ्याकडे तुझं स्वागत आहे. पण आज तू सबुरीने वागावं, तुझ्याकडनं काही घडलं आहे का त्याच्याबद्दल तुम्ही काय प्रबोधन केलं असतं, समोर येऊन सांगितलं असतं, वेगळी गोष्ट होती. किंवा धनंजय मुंडे तुम्ही स्वतः घेऊन जर संतोष देशमुखच्या कुटुंबाला भेटायला गेले असते, त्यांच्याशी बोलले असते, समाजात वेगळा पांडा पडला असता. तुम्ही काय केलं? माझं हे सगळं भगवानगड, माझे आम्ही सगळे त्याच्या पाठीशी आहोत आणि एवढं जर त्यांनी त्रास सहन केला असता, तो आमच्या अध्यात्मामध्ये महंत झाला असता. तुम्ही बोलण्याचा कळस झाला तुमचा. असं कसं होऊ शकतं? तुम्हाला काय माहीत त्यांना काय त्रास झाला, कसा त्रास झाला? दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता फिलॉसॉफर आहोत, तुम्ही तत्त्वज्ञ आहात, यातली PhD तुमच्याकडे आहे, डॉक्टरेट डिग्री आहे, तुम्ही आउट ऑफ कंट्री जाऊन सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मला सांगा, एवढा उच्च विद्याविभूषित माणूस, अध्यात्मातला माणूस, असे सरळ सरळ एखाद्या माणसाची बाजू कशी घेतो? सरळ सरळ एखाद्या समाजाचं समर्थन कसं करतो? ह्या गोष्टीमुळं भगवान बाबाच्या ज्या गादीचा मान होता समाजात, त्याला ठेच पोचली आणि महंत नामदेव शास्त्री यांच्याबद्दलची जी काय प्रतिमा होती ती अक्षरशः ढासळली काल. कारण तुम्ही धर्मसत्ता म्हणून तुम्ही जे काय आत्ता बाजू मांडताय, तुमचं जे काही चारित्र्य आहे, तुमचं जे काही वैभव आहे, हे वैभव संपन्न आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला किमान काटेकोर पद्धतीने आपण काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, हे काय मी शिकवणारे एवढे मोठे नव्हते तुम्हाला. तुम्ही फार महंत आहात, परंतु किमान तुम्ही कोणाची बाजू मांडताय, कशा प्रकरणात बाजू मांडताय, काय परिस्थिती घडली, याचा तुम्ही तपास करायला पाहिजे होता. काल ज्या पद्धतीने नामदेव शास्त्रींनी बाजू घेतली, त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या अक्षरशः तमाम भक्त जे आहेत त्यांच्यासह राजकीय सामाजिक लोकांच्या इतक्या वाईट प्रतिक्रिया आहेत. याच्यानंतर भगवानगडावरती लोक कशा श्रद्धेने येतील नाही येतील आणि तुमच्याकडे कसं पाहतील हा मोठा प्रश्न आहे. तुर्तास सध्या धनंजय मुंडे हे आरोपी जरी नसले तरी जे आरोपी आहेत त्यांचं आश्रय यांच्याकडनं त्यांना मिळालं असं त्यांच्यावरती आरोप थेट आहे. म्हणून त्यांनी राजकारणातून नाही किमान मंत्रिपदातून बाजूला व्हायला पाहिजे आणि हा निष्पक्षपाती चौकशी झाली, संतोषला न्याय मिळाला आणि याच्यामध्ये कुठंच धनंजय मुंडे जर दोषी न्याय मिळाले त्यांनी पुन्हा सन्मानून शपथ घ्यावी. पण ज्या माणसाला नैतिकता असते, ज्या माणसाला वाटतं की माझ्यामुळे गोष्टी घडू शकतात, काही चुकीच्या वाईट, तुम्हाला स्वतः निर्णय घेत असतो. धनंजय मुंडेंनी स्वतःला वाचवायला आसरा म्हणून भगवानगडावर आले आणि तुमचा पाठिंबा घेतला आणि तुम्ही त्यांना दिला, हे डोळेझाक एका महंताला बरोबर नाही. नामदेव शास्त्री यांनी फार मोठं चुकीचं काल कृत्य केलं. येणाऱ्या काळात काय परिणाम होते आपल्याला पाहायला मिळेल, पण आत्ता अशी परिस्थिती जे त्यांनी केलं हे समाज मान्य, एक धर्म मान्य आणि एक संहिता मान्य किंवा संप्रदाय मान्य नाही आणि नामदेव शास्त्रीसारख्या माणसाला शोभणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण थांबूयात. तुम्ही अपडेट करा, लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, लाईक करा. याच्यावरती आणखी बोलत राहील. तुर्तास थांबूयात.